हॅलो, वेलकम ऑल. आय थिंक लोक जॉईन करत राहतील. मी स्टार्ट करतो कारण आपला टाइम 11चा दिला होता तो झालेला आहे. आणि मला वाटतं जे टायमावर आलेले आहेत त्यांना जस्टिस करायला पाहिजे. ठीक आहे. मी पहिलं शॉर्ट इंट्रोडक्शन देतो. पहिलं मला कोणी कन्फर्म करेल की माझा आवाज येतोय की नाही येतोय. येस सौरभ, यू ऑडिबल. ओके. आवाज येतोय. थँक्यू. थँक्यू फॉर अंजली. द कन्फर्मेशन. थँक्यू फॉर द कन्फर्मेशन मॅम. थँक्स ओके. थँक्स. पहिलं मी इंट्रोडक्शन देतो की आपण काय नवीन इनिशिएटिव्ह घेतले, नवीन काय गोष्टी केल्या आहेत त्यानंतर मी आपला जो आजचा टॉपिक आहे SIP त्याच्यावर येतो. ठीक आहे. ही आपली वेबसाईट आहे, जी मी हल्लीच लॉन्च केली आहे. फार दिवस नाही झाले, त्यामुळे कदाचित काही लोकांना माहीत नसेल. moneyheaven.co.in. इथे आपण सर्व्हिसेसमध्ये जातो. तर प्रोफेशनलमध्ये आपण इन्कम टॅक्सचं करतो, आपण TDSचं करतो, आपण GSTचं करतो. परत मनी हेवन. इन्व्हेस्टमेंट्समध्ये आपण हे करतो, काय बोलतात त्याला? नेट कुठे जॉईन करते. हा, इन्व्हेस्टमेंटमध्ये शेअर्सचा आपण करतो. शेरखान आपलं एक्झिक्युशन पार्टनर आहे. म्युच्युअल फंडचं करतो. कंपनी फिक्स डिपॉझिट्स म्हणजे बजाज फायनान्समध्ये FD करायची असेल, महिंद्रामध्ये FD करायची असेल, जे बँकपेक्षा 1% एक्स्ट्रा मिळतात. कॅपिटल गेन बॉन्ड्स आहे बेसिकली जे लोक रिअल इस्टेट म्हणजे प्रॉपर्टी सेल करतात, मग त्यांना एक मोठी रक्कम अकाउंटमध्ये येते, मग त्याचं टॅक्स सेव्हिंग कसं करायचं, तर त्याच्यासाठी कॅपिटल गेन बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं, मग टॅक्स लागत नाही. NPS आपलं रिटायरमेंट प्लॅनिंगचं आहे. टॅक्स सेव्हिंग मध्ये म्हणजे जे आपण ऑफिसमध्ये आपल्याला डिक्लेरेशन द्यायचे असतात, ATC मध्ये, TD मध्ये, ते सगळं आहे. रिअल इस्टेट माझा जास्त फोकस नाहीये, का माझं हा जॉब नाहीये की कोणाला 1 BHK पाहिजे तर तो शोधून द्यायचा. मी ॲज अ इन्व्हेस्टमेंट माझा मेन फोकस इन्व्हेस्टमेंट आहे. तर इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं असतं माझं, की समजा एखाद्याचे पैसे वाढले पाहिजेत, तर मी त्या अँगलनी देतो. म्हणजे कसं, जे A1 डेव्हलपर आहेत ज्यांचे जे प्रोजेक्ट जस्ट स्टार्ट झाले, एक्झाम्पल गोदरेजचा नवीन प्रोजेक्ट स्टार्ट होतो, तो वाढेल याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. त्याचं पोझिशन असेल 4 वर्षांनी. पण माझा एम आहे तो इन्व्हेस्टमेंट आहे. माझं एम तुम्हाला घर शोधून देणं नाही. त्यामुळे तेवढंच मी बघतो. मी असं कस्टमाइज 1 BHK दे आता इमिजिएट पोझिशन तसं नाही तुझं. ठीक आहे. मग इन्शुरन्समध्ये हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स जे आहे ते. लोन्समध्ये होम लोन, बिझनेस लोन. डिजिटल सिग्नेचर ते CA लोकांना जास्त लागतं आणि ज्यांना इन्व्हॉइस साईन करायचे असेल त्यांना लागतं. आपलं सिमिलरली आपलं इंस्टाग्रामचं पण पेज आहे. तिथे रेग्युलरली आपले रील्स वगैरे येत असतात. तुम्ही नंतर बघू शकता. एक सॅम्पल फक्त प्ले करतोय मी. अशा टाईपचे रील्स असतात. Welcome to the world of smart investing. Today we are unveiling the magic of systematic investment plans. Imagine investing without the stress of market highs and lows. With SIPs, you invest a fixed amount regularly, spreading risk over time. It's like planting seeds that grow into a flourishing financial garden. SIPs offer flexibility, letting you start with as little as a small amount. Another key advantage of systematic investment plan is the power of compounding. Just by investing rupees 5,000 per month from the age of 25 years and increasing SIP amount by 5% every year with top-up SIP can help you accumulate 1.66 crore retirement corpus at the age of 55 years. In summary, SIPs are your financial buddies, making investing stress-free, accessible and rewarding. So, sit back, relax and let the magic of compounding work wonders for your financial future with systematic investment plans. Mutual fund investments are subject to market risk. Read all scheme related documents carefully. मी काय असं चॅनलचा व्हिडिओ प्ले करण्यासाठी हा वेबिनार नाही घेतला आहे. मी नंतर बघू शकता. आणि लास्ट एक मला दाखवायचं होतं, इथे ब्लॉग सेक्शन्स आहेत. इथे तुम्हाला खूप आर्टिकल्स मिळतील. साधारण 172 आर्टिकल्स आहेत या ब्लॉगवर, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगवरच आहेत सगळे. तुम्ही तुमच्या फ्री टाइम मध्ये वाचू शकता. ठीक आहे. आता मी आजच्या मेन टॉपिकवर येतो, ज्यासाठी हा वेबिनार घेतला होता, तो म्हणजे SIP. आता SIP मध्ये मी जेव्हा लोकांशी बोललो तेव्हा मला एक समजलं की त्यांना SIP करायची असते, पण त्यांना हे नसतं माहिती की त्यांना किती अमाऊंटची करायची असते. ते SIP केली तर त्याची व्हॅल्यू किती होईल,
किती होऊ शकते, किती नाही होऊ शकते, किती पिरियडसाठी करायची, 2 वर्षासाठी करायची, 3 वर्षासाठी करायची, 10 वर्षासाठी करायची, कुठे करायची, असे हरेकाचे असे प्रश्न आहेत. असं कुठलाही मला मिळाला नाही आजपर्यंत की जो बोला एसआयपी हे ही स्कीम घे, याच्यात एसआयपी कर, आणि त्यांनी पिरियड वगैरे सगळं टाकलं. असं एकदाही झालं नाही आजपर्यंत. त्यामुळे मी ठरवलं की एक वेबिनार घेऊन टाकतो एज्युकेशनल, म्हणजे जेणेकरून तुमचे सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे? आता आपल्याला सगळ्यांनाच एफडी माहिती असते. एफडी मध्ये आपण जातो बँकमध्ये, आपल्याला सांगतात की 1 वर्षाची एफडी आहे, त्याचा इंटरेस्ट रेट 6% आहे, मग मॅच्युरिटी व्हॅल्यू तुमची एवढी आहे, आणि मग 1 वर्षाने तुमचे पैसे तुम्हाला अकाउंटमध्ये परत येतील किंवा रिन्यू होईल, ऑटो रिन्यू जे असेल ते. पण म्युच्युअल फंड्स मध्ये असं नसतं. हा बेसिक डिफरन्स आहे पहिला, की किती मिळतील याचं आन्सर नसतं. किती मिळतील ते मार्केट प्रमाणे मिळतात. आपण एक सांगू शकतो की जर 1 वर्ष आधी केले असते तर काय झालं असतं, 5 वर्ष आधी केले असते तर काय झालं असतं, आणि 10 वर्ष आधी केले असते तर काय झालं असतं आजची व्हॅल्यू. मी 1 वर्षानंतर काय होऊ शकतं हे नाही सांगू शकत. एफडी मध्ये आपण पास्टचं नाही सांगत, एफडी मध्ये आपण सांगतो फ्युचरचं, की हा 1 वर्षानंतर तुमची मॅच्युरिटी व्हॅल्यू किती असेल, 3 वर्षाची एफडी केली तर तुमची मॅच्युरिटी व्हॅल्यू किती असेल. म्युच्युअल फंड्स मध्ये हे असं नसतं. तर तुम्हाला तर एक आयडिया देतो मी. मनी कंट्रोल म्हणून एक वेबसाईट आहे. परफॉर्मन्स ट्रॅकर. आता हे एक्झाम्पल हे लार्ज कॅप फंड आहे. मनी कधी आहे ना, सगळ्या जेवढे जेवढे एएमसी आहेत आपल्याकडे, काही ते 40च्या आसपास एएमसी आहेत. महिंद्रा आहे, एडेलवाईज आहे, डीएसपी आहे, एसबीआय आहे, एचडीएफसी आहे. ह्याच्यामध्ये बघा 10 इयर्स वाला मी दाखवतो तुम्हाला, की 10 वर्ष आधी जर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले असते तर किती मिळाले असते. आता इथे दिसतंय 16%. ह्याचा अर्थ हा नाही की 10 वर्षात फक्त 16%च वाढलं. 16% ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज म्हणजे असं पकडा की दरवर्षी 16%, 16%, 16%, 16%, 16%, 16%, म्हणजे 10 वर्षात 160%. सिमिलरली 5 इयर्स मध्ये 17%. म्हणजे याचा अर्थ दरवर्षी ऍव्हरेज 17% मिळाले. आता ऍव्हरेज ह्याचा अर्थ काय, की एखाद्या वर्षात असं असतं की -20% झालंय, एखाद्या वर्षात असतं की +40% झालंय, एखाद्या वर्षात असतं की 10%च वाढलंय. त्याचा सगळ्याचा ऍव्हरेज किती वाढला 5 वर्षात, तर 17, 3 वर्षात 19, 10 वर्षात 16. हे सगळ्यांचे रिटर्न्स आहेत. पण ह्याच्यामध्ये फ्युचरचं नाहीये. तर तर त्यासाठी तर पण आपल्याला तर पाहिजे की आपल्याला तर माहिती पाहिजे की आपल्याला अंदाजे किती मिळतील. तर त्यासाठी हे एक रेडी रेकनर आहे, एसआयपी रेडी रेकनर. मी पकडतो की एक मिनिट, मी पकडतो की बघा रेट ऑफ रिटर्न इथे मी अज्युम केलाय 10%. समजा मार्केटने 10% दिला तर काय होईल, समजा मार्केटने 12% दिला तर काय होईल, समजा मार्केटने 14% दिला तर काय होईल, आणि 16% दिला तर काय होईल. कारण एफडी प्रमाणे आपल्याकडे मार्केटचा रेट नाहीये की नेक्स्ट इयर मार्केट किती रिटर्न देईल. सिमिलरली आता एसआयपी ची पिरियड, समजा 10 इयर्स साठी एसआयपी केली तर काय होईल, 15 इयर्स साठी एसआयपी केली तर काय होईल, 20 इयर्स साठी केली तर काय होईल, 25 इयर्स साठी केली तर काय होईल, आणि 30 इयर्स साठी काय केली तर. एसआयपी अमाऊंट मी अज्युम केली आहे 5000. आता समजा मार्केटनी 10% रिटर्न दिला आणि आपली एसआयपी आहे 10 वर्षासाठी, तर त्याची व्हॅल्यू आहे 10 लाख आफ्टर 10 इयर्स. समजा मार्केटनी 10% रिटर्न दिला आणि आपली एसआयपी आहे 5000 रुपयाची 15 वर्षासाठी, तर आपली व्हॅल्यू होते इन्व्हेस्टमेंटची 20 लाख रुपीज. पहिले 10 लाख जमायला तुम्हाला किती टाइम लागला, 10 वर्ष. पण नेक्स्ट कंपाऊंडिंग इफेक्टमुळे नेक्स्ट 5 वर्षातच तुमचे डबल झाले. तसंच 20 साठी 36, 62, 1 करोड. एसआयपी अमाऊंट सेम आहे, ती बदललेली नाहीये. आता हे 30 इयर्स 25 इयर्सच्या कोणासाठी बेनिफिशियल आहे, आता जे 18 वर्षाचे आहे, जे आपण चिल्ड्रनसाठी घेतो, किंवा जे यंगस्टर्स असतात 30 एज पर्यंत, म्हणजे एक्झाम्पल जो 30 वर्षाचा माणूस आहे त्यांनी समजा 30 वर्षासाठी केले, एक रिटायरमेंटसाठी 5,000 कसेही जातात, तर त्याला रिटायरमेंटसाठी तो एक्सपेक्ट करू शकतो की 1 CR आसपास मला मिळेल. बरं, आज 5,000 ची जी व्हॅल्यू आहे 10 वर्षांनी तुम्हाला 5,000 रुपये असं वाटणार पण नाही की ते जात आहे. तुम्ही बोलाल हा काहीतरी 500 रुपयाचं जात आहे इन्फ्लेशनमुळे. जसं आपल्या लहानपणी आपण 5 रुपयाच्या गोष्टी घेतो, त्या आता 50 रुपयाच्या आहेत, किंवा 500 रुपये आपण सहज देतो. पण लहान असताना म्हणजे 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी आपण 500 देऊ शकायचो नाही.
आता 20 वर्षांनी पण जर 5,000च असेल तर ते काहीच नाही, ॲज गुड ॲज 50 रुपीज आहे. पण तुमची व्हॅल्यू इथपर्यंत एक्सपेक्ट करू शकतो. आता 12% दिलं समजा, तर काय आहे तेच फिगर्स आहेत. 11 लाख, 23 लाख, 45 लाख, 85 लाख, 1.5 करोड. आता जर रिअलिस्टिक मी बोललो तर सध्या मला अझम्पशन करायचंय, तर सध्याच्या प्रमाणे जर मी गेलं तर बघा, लास्ट 10 इयर्स मध्ये ऍव्हरेज रिटर्न किती दिला? 16, 13, 14, 16, सौरभ 15. हा, मला एक डाऊट आहे. आपण क्वेश्चन अँड आन्सर सेशन मध्ये विचारायचं डाऊट की आता विचारू शकतो? हा, हे संपू दे, मग मी विचार मग ठीक मला आहे, विचार. ठीक आहे. थँक्यू. ओके. आता हे 10 इयर्सचे आपले ऍव्हरेज रिटर्न आहेत. तर मला काहीतरी मी काल बघितलेला, तर 11% कुठली तरी स्कीम होती की जिला 11% रिटर्न मिळालेलं, ती मिनिमम होती. त्याच्या खाली कुठल्या स्कीमने रिटर्न दिला नव्हता. तर समजा आपण ह्या रेट प्रमाणे जर आपल्या सेम कॅल्क्युलेशन बघितलं, कुठे गेलं, समजा ह्या रेट प्रमाणे सेल कॅल्क्युलेशन बघितलं तर एक मिनिट, कुठे गेली ते? हा, एक मिनिट, इथे आता 11 होतं ना, तर आता मला वाटतं काल मार्केट वर गेलं असेल म्हणून हा 12 झाला. ठीक आहे, कालच्या दिवशी ते 11 होतं. तर 12% प्रमाणे जर समजा हा बघितलं, म्हणजे करंट प्रमाणे मी बोलतोय, तर तुम्ही हे फिगर्स बघू शकता. हा एक अंदाज आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. तुम्हाला समजा वाटतंय की मला 5,000ची नाही करायची, तर मला 1,000ची करायची, तर 1,000चं पण मी असं कॅल्क्युलेशन देऊ शकतो. कोणाला वाटतंय मला 10,000चं करायचंय, तर 10,000चं कॅल्क्युलेशन माझ्याकडे. पण मी हे जस्ट समजण्यासाठी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बाकी कस्टमाइज ऑफकोर्स, तर कुठल्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करायचं, मग डेट मध्ये करायचं, इक्विटी मध्ये करायचं, हायब्रिड मध्ये करायचं, त्याच्यासाठी मला वाटतं मला आधी तुमचे गोल्स समजावे लागतात, की तुम्हाला किती पिरियड साठी करायचे, तुमचं एज काय आहे, तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी किती आहे, त्याप्रमाणे मला स्कीम सांगता येते. पण ह्याच्यामुळे ऍटलीस्ट तुम्हाला अंदाज तरी येईल की मला किती केल्याने किती येऊ शकतात. हे पीडीएफ मी शेअर करेन, ग्रुपमध्ये शेअर करेन तुम्हाला रेफरन्ससाठी. आता ह्याच्यावर जर कोणाला प्रश्न विचारायचा, कौस्तुभ, आय थिंक तुझा प्रश्न होता, तर तुम्ही प्लीज विचारू शकता. नाही, तू बोललास ना की आपल्याला आता जसं की मनीचं टाइम व्हॅल्यू असते, की मी आता समज 10 वर्षापूर्वी 500 टाकलं असते तर एवढे झाले असते. बरोबर. तसंच SIP मध्ये त्याची व्हॅल्यू आफ्टर 20 इयर्स खूप कमी होते, राईट? सो आता SIP मध्ये आपण तसं स्टेपअप करू शकतो का? म्हणजे समज स्टेप मी अप करू आता शकतो 3 वर्ष 500 टाकले, नंतर मग 1,000, मग त्याच्या 3 वर्षानंतर मी 2,000, असं SIP मध्ये आपण स्टेपअप स्टेप करू अप. शकतो का? बरोबर आहे तुझं, स्टेप अप करू शकतो. मी पण तेच रेकमेंड करतो. पण ऍक्च्युअली मी हे सेशन फर्स्ट टाइम घेतलंय, मला माहित नाही समोरच्याची अंडरस्टँडिंग किती आहे, तर मला कन्फ्यूज करायचं नव्हतं कोणाला, म्हणून मी स्टेपअप नाही बोललो. कौस्तुभने व्हॅलिड पॉईंट बोलला आहे. थँक्स कौस्तुभ. मला स्टेपअपचा अर्थ सांगतो. स्टेपअप म्हणजे काय असतं, आता समजा तुमचं ह्या वर्षी आहे 5,000चे SIP, तर नेक्स्ट इयर तुम्ही असं एक स्टेप, समजा तुम्ही सांगितलं की मला स्टेपअप SIP करायचे, तर त्याचा अर्थ काय, नेक्स्ट इयर तुमची SIP होणार 5,500ची, थर्ड इयरला होणार 6,000ची. तुम्हाला काही नाही करायचंय, ते आपण SIP ची ऑर्डर टाकतानाच आपण नॉर्मल SIP आणि स्टेपअप SIP असतं, मग 6,000ची होणार, मग ती 6,500ची होणार. म्हणजे जेणेकरून तुमचा रिटर्न ही जी मॅच्युरिटी व्हॅल्यू आहे ती पण वाढेल. आणि जसं कौस्तुभ बोलला की काळाप्रमाणे, आता 50 रुपये इन्व्हेस्ट करणारच नाही तुम्ही कोणी, पण 10 वर्षापूर्वी तुम्ही 50ची SIP चालू केली असती, तर तुम्हाला असं नाही होणार की अरे माझं काहीच नाही इन्व्हेस्टमेंट होत. आणि दुसरं एक म्हणजे आपण त्याच्यामध्ये मॅक्झिमम लिमिट लावू शकतो, की एक्झाम्पल मला 10,000 रुपये महिन्यापेक्षा जास्त व्हायला नाही पाहिजे. आता समजा 500 500 500 500 500 झाले, समजा 5 वर्षात, किंवा किती कौस्तुभ किती लागेल 10 वर्ष, 10,000 व्हायला किती वर्ष लागतील? 500 500, मला वाटतं 10 वर्षात 10,000 होईल, 10,000ची SIP चालू होईल. तर पुढचे 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष ती 10,000च जाणार, कारण तुम्ही मॅक्झिमम लिमिट लावली आहे मंथली SIP ला 10,000. पण दरवर्षी ती 10% वाढणार. आपल्याला तसं नसेल करायचं तर आपण अमाऊंट पण ठेवू शकतो, की दरवर्षी 100 रुपयांनी वाढू दे, दरवर्षी 1,000 रुपयांनी वाढू दे, दरवर्षी 500 रुपयांनी SIP वाढू दे, तेही आहे. त्याचंही कॅल्क्युलेशन मी मी काढेन आणि ग्रुपवर शेअर करायचा आज ट्राय करेन. वस्तू बहुत क्लिअर आहे ते. हा, हो हो, कारण SIP बद्दल मला हे प्रश्न विचारायचा मागचा रिझन हेच होता की SIP बद्दल लोक बोलतात, पण हे स्टेपअप बद्दल मोस्टली मिस करून जातात. कारण जसं मी म्हटलं की आपल्याला पैशाला एक टाइम व्हॅल्यू पण असतं. जसं आपलं टाइम वाढतं तसं पैशाची व्हॅल्यू डिके होत जाते.
तर म्हणून स्टेपअप करणं पण इम्पॉर्टंट आहे. मी तुम्ही आता असं नाही बोलू ज्यांचे शकत की मी 10 वर्षासाठी फक्त 5,000च करेन. कारण नंतर 10 वर्षांनी त्या 5,000ची व्हॅल्यू खूप कमी होणार. त्यामुळे जेव्हा आपण लोकांना सांगतो एस-आय-पी बद्दल, तेव्हा आपण त्यांना हे पॉईंटवरती थोडंसं एक मी नॉलेज देणं पण गरजेचं आहे. एक्झॅक्टली मी आधी नाही करायचो. आय ऍक्सेप्ट. मी ह्या महिन्यात ज्यांच्या एसआयपी केल्या त्या सगळ्यांच्या स्टेपअपच केले. म्हणजे ह्या महिन्यापासून मी स्टार्ट केले. मी स्टेपअप शिवाय मी कोणालाच एसआयपी दिलेली नाहीये. पण हा फर्स्ट वेबिनार होता. मी आय सेड की मला आयडिया नाहीये की समोरच्याची फायनान्शियल लिटरसी किती आहे. समजा त्याला एसआयपी समजायला डिफिकल्ट जात असेल तर मी अजून एक त्याच्या स्टेपअप घालणं म्हणून मी ते नाही बोलतो. नाही, गुड, व्हेरी व्हॅलिड पॉईंट. अजून कोणाचा काय क्वेश्चन आहे? सौरभ, अंजली येस. सौरभ, मी काय बोलते की दिस कॅन बी डन ऍट द एंड ऑफ द इयर और इन बिटवीन. कसं असतं ते? म्हणजे म्हणजे स्टेपअपचं मध्ये पण तुम्ही विचारताय? हा करेक्ट. आफ्टर स्टेपअप 1 month only I can say, or कसं म्हणजे आय मीन नाही हाऊ? नाही, स्टेपअपच्या 2 फ्रिक्वेन्सी आहेत. एक हाफ इयरली फ्रिक्वेन्सी आणि एक इयरली फ्रिक्वेन्सी आहे सध्या अच्छा, तरी. तुम्ही कुठली ओके म्हणजे हाफ इयरली असेल तर समजा तुम्ही 5,000चं सांगितलं आणि 500 स्टेपअप सांगितलं ओके. तर 6 महिन्याने तुमची एसआयपी 5,500ची होईल. परत 6 अच्छा, ओके महिन्याने म्हणजे वर्ष झालं तुमची ओके. एसआयपी 6,000ची होईल. 6.5, 7, 7.5, हम्म 8 असं. हम्म इयरली हम्म केलं तर तसं. हम्म आणि तुम्ही एक मॅक्झिमम अमाऊंट लावू शकता कारण तुम्ही बोलाल की अशा तर 50,000 होईल मग मी नाही देऊ शकत. तुम्ही एक ओके. असं लावू शकता की बाबा नाही, मॅक्झिमम 10,000च्या पुढे मला एसआयपी नकोय. जर मला करायची असेल तर मी स्वतः करेन. मॅक्झिमम लिमिट 10,000. ओके ओके तुम्हाला माहिती आहे की ते आता 5.5, 6, 6.5, 7, 8, 8.5, 9, 10. 10 झाले की तो पुढे जाणार नाही. तेवढीच कॉन्स्टंट. ओके ओके. म्हणजे 10,000च्या लिमिटच्या नंतर काही नाही करणार. हा म्हणजे तुम्ही कस्टमाइज लिमिट आहे. मी म्हणजे 10,000 तुम्हाला हा. अंडरस्टँडिंग साठी सांगितली. ओके ओके, तुम्ही अंडरस्टूड तुम्ही अंडरस्टूड. 6,000ची पण लिमिट लावू शकता. म्हणजे 2 वर्ष ओके. स्टेपअप झालं. अच्छा, ओके, अंडरस्टूड अंडरस्टूड अंडरस्टूड. फुल्ली कस्टमाइज आहे. ओके ओके, अंडरस्टूड अंडरस्टूड. थँक्यू. अजून काही विचारायचंय कोणाला? आपण एस-आय-पी मध्ये पॉज करू शकतो का, की नाही करू शकत पॉज, की एसआयपी थांबणार जर पॉज मध्येच? करू शकतो. 3 महिन्यासाठी आय थिंक मला वाटतं 3 की 4 महिन्यासाठी काहीतरी पॉज करू शकतो. पण त्याच्या पुढे पण आपण जर पॉज करायचं असेल तर मला वाटतं कॅन्सल करावं लागतं ते. ओके, मग ते आपण कॅन्सल म्हणजे कसं, ते आपल्याला कॅन्सल मॅच्युरिटी म्हणजे नंतरच? ऑनलाईन प्रोसेस आहे. स्टॉप एसआयपीचं एक बटन असतं ते दाबायचं मग पुढच्या जात नाही. पण हा मेक शुअर की स्टॉप तुम्ही कराल कारण जर तुम्ही स्टॉप नाही केला आणि बँकेत बॅलन्स नसेल तर तुमचा ते बँक तुम्हाला चार्जेस लावते बाउन्सचे. ओके ओके ओके. कारण कधी कधी काय होतं की मेडिकल इमर्जन्सी किंवा काही होऊ शकतं, त्यामुळे विचारलं मी हा प्रश्न. 3 ठीक आहे, महिने ओके. 3 महिने आपण पॉज करू शकतो. त्याच्या पुढचं मला आयडिया नाही, मला चेक करायला लागेल. पण 3 महिने नक्कीच पॉज होतं. त्याच्या पुढे पण तुम्हाला जर पॉज करायचं असेल तर तुम्ही स्टॉप करा टेम्पररी आणि नवीन परत स्टार्ट करा. ओके ओके, थँक्यू. अजून कोणाला काय डाऊट आहे? सौरभ, हा बोल यश. मी प्रदोष बोलतोय. हा प्रदोष, सॉरी बोल. समजा आपल्याला एस-आय-पी म्युच्युअल फंड चेंज करायचे असेल, लेट्स से दुसऱ्या स्कीम मध्ये टाकायचं असेल, तर ती स्कीम एस-आय-पी स्टॉपच करावी लागेल, राईट? विदिन अ दुसऱ्या फंड स्कीम हाऊस म्हणजे ट्रान्सफर नाही होत ना? दुसऱ्या स्कीम म्हणजे सेम एएमसी ची असेल तर त्याला एसटीपी आहे, आपण करू शकतो आणि स्विच आहे. जर समजा दुसरी एएमसी असेल म्हणजे समजा एचडीएफसी मधून तुला आयसीआयसीआय मध्ये टाकायचे असतील तर तुला ते इंडस्ट्रीमध्ये अजून आलं नाहीये की इंटर एएमसी स्विच अजून आलं नाही. सेम एएमसीचा दुसरा प्लॅन म्हणजे एचडीएफसीचा बॅलन्स ऍडव्हान्टेज होता तो तुला एचडीएफसीचा इक्विटी प्लॅन घ्यायचा तर ते इंटरनल स्विच होतं. अच्छा. आणि कधी कधी म्युच्युअल फंड कधी कधी चेंज करतात, राईट? काय काय स्कीम्स इंटरनल म्हणजे, तर तेव्हा एक्झाम्पल ते ऑटोमॅटिकली होतं. म्हणजे एक्झाम्पल मला समजलं ना. अगोदर भरपूर म्युच्युअल फंडचे बॅलन्स असायचे, नंतर ते हायब्रिड झाले, किंवा अगोदर भरपूर म्युच्युअल फंड हे मल्टी कॅप असायचे, जे आता फ्लेक्सी कॅप झाले, किंवा असे काय काय म्युच्युअल फंडनी विदिन फंडची नावं चेंज केली, स्कीम चेंज केली, तर अशा एचडीएफसीच आहे. एचडीएफसी बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड आहे तो. मला वाटतं एचडीएफसी प्रुडन्स फंड होता आधी, खूप आधी, जेव्हा आपण भरपूर लहान होतो. आता तो बॅलन्स झालाय. पण ज्यांच्याकडे प्रुडन्स होता त्यांना एएमसीनी बॅलन्स दिलाय. ते आपलं काम नसतं, ते एएमसी इंटरनली देऊन टाकतं. ते आपल्याला कोणी विचारत नाही. आपल्याला स्टेटमेंट नवीन नावाने येते.
आता हो. आय थिंक ELSS म्हणजे टॅक्स सेव्हरचे पण आहेत ना, भरपूर नावं चेंज झाली आहेत. माझ्याकडे अख्खी लिस्ट आहे. म्हणजे मला वाटतं 40-45 स्कीमची नावं चेंज झाली आहेत. एक त्याच्यातला ॲक्सिस आहे. ॲक्सिस लॉंग टर्म इक्विटी होता, तर त्याला ॲक्सिस टॅक्स सेव्हिंग की ॲक्सिस ELSS टॅक्स सेव्हर फंड असं रिनेम केलं. तर आता आपल्याला जी नवीन स्टेटमेंट येते ती त्या नावाने आहे. ते इंटरनली ते लोक करतात, ते आपल्यापर्यंत येत पण नाही. ओके, ठीक आहे. मी एक्सपेक्ट नव्हते केले एवढे क्वेश्चन्स, पण चांगलं वाटतं. अजून कोणाला काय विचारायचंय? हो, ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट प्लॅन्स माझे आहेत. मी विचार करतोय की सॅटर्डेला किंवा दर सॅटर्डेला किंवा ऍटलीस्ट मंथली एक मीटिंग ठेवायची आहे. तुम्हाला जर कोणाला टॉपिक सजेस्ट करायचे असेल तर तुम्ही करू शकता. मला आवडेल की त्या टॉपिक्सवर मी बोलणार. नाहीतर नेक्स्ट वीकसाठी मी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन केलाय. जसं आज SIP होतं, तसं नेक्स्ट वीकसाठी मी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन केलंय. यामध्ये तुम्ही तुमच्या मी लिहीन ते की बाहेरच्यांना इन्व्हाइट करायचंय की नाही, तर हा मी जनरल ठेवला होता. तुम्हाला ग्रुपमध्ये मी ते पाठवेन. आणि हे जे आपल्याला रिटर्न्स आहेत, युआर सेइंग 10 years, 15 years, 20, 25, 30, तर टॅक्स विल बी ऍप्लिकेबल ऑन दिस, राईट? टॅक्सेशनचे लॉ दरवर्षी बदलतात, बजेट येतं तेव्हा. कोणालाही माहिती नसतं की ह्या वर्षीच्या बजेटमध्ये काय आहे. तर करेक्ट. फ्युचरचं बजेट मी सांगून म्हणजे असंच काहीतरी बोलणार आणि तुम्ही ऐका. करेक्ट. टॅक्स वेगळा आहे. आता सध्याचं टॅक्सेशन मी सांगू शकतो. आता समजा तुम्ही हे ग्रोथ प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट केलाय आणि तुमची ओके. व्हॅल्यू वाढली आहे, तर त्याच्यामध्ये काही टॅक्स येत नाही जिथपर्यंत ओके. तुम्ही विड्रॉ करत नाही. जर तुम्ही विड्रॉ केलं तर टॅक्सेशन ट्रिगर होतं. जर तुम्ही विड्रॉ नाही केलं, तुमचे 10 लाखाचे 1 करोड झालेत, पण तुम्ही ते विड्रॉ नाही केले, तुमच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी आहेत तसेच, तर त्याच्यावर अनरिअलाइज गेनवर टॅक्स नाहीये. अच्छा, ओके ओके. दुसरी गोष्ट, अंडरस्टँड. समजा समजा तुम्हाला आता सध्या जर तुम्ही विकलं तर 1 लाख पर्यंत एक्झाम्प्ट आहे. म्हणजे 1 लाख रुपये प्रॉफिट झाला म्युच्युअल फंड विकून इक्विटीचा, तर तुम्हाला त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरायची गरज नाही. ते आपल्या ओके. एक्झाम्पशन मध्ये आहेत. तुमचं इन्कम ओके. किती पण असो, ओके. तुमचं जर तुमचा 1,01,000 झालं तर तुम्हाला हा, वरच्या 1,000 वर टॅक्स भरायला लागतो. टॅक्स पहिले 1 भरा. लाख एक्झाम्प्ट असतो. ओके ओके, अंडरस्टूड अंडरस्टूड. जर तुम्हाला अचानक अशी मोठी व्हॅल्यू नको आहे कोणाला, तर तुम्ही काही 4-5 वर्षांनी SWP चालू करू शकता, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. हा हा, ओके. म्हणजे असं पकडू शकता की तुम्हाला दर महिना एक अमाऊंट येत राहील. अच्छा, ओके आता ओके. समजा ऑटोमॅटिक, दिस इज अन ऑटो. जसं SIP कशी डायरेक्ट जाते तुमच्या अकाउंट मधून बाहेर या, म्युच्युअल फंड मध्ये, तशी ती म्युच्युअल फंड मधून तुमच्या बँक अकाउंट मध्ये येईल. उलट अच्छा, दॅट इज आफ्टर 10 years, 15 years, नाही नाही म्हणजे नाही, हे. हा, तुम्ही SWP वर्षांनी पण चालू करू शकता, पण मी अच्छा. रेकमेंड करतोय कारण फंडला आपल्याला ग्रो झालं आणि मग विड्रॉ केलं तर आपल्याला प्रॉफिट आहे ना. जर हा हा. आपण पैसे इन्व्हेस्ट केले, हम्म समजा ती व्हॅल्यू कमी झाली असेल, तर तुम्ही विड्रॉ केल्यामुळे तुम्ही लॉस बुक केला. अंडरस्टूड. करेक्ट. आपल्याला गेन विड्रॉ करायचे, आपल्याला आपले पैसे कमी झालेले विड्रॉ नाही करायचे. तर त्यामुळे मी रेकमेंड करतो की ऍटलीस्ट थोडंसं 3-4 वर्ष पैसे ग्रो झाले तुमचे, की ते तुम्ही SWP चालू करू शकता, जेणेकरून तुमचं टॅक्सेशन पण ओव्हर द इयर्स दॅट विल. म्हणजे विभागलं जातं. हा, पण डिस्ट्रीब्यूट तुम्हाला होतो. मग तसं लमसम नाही मिळणार मोठी हा हा व्हॅल्यू, हा हा हा, अंडरस्टूड. कारण तुम्ही ओव्हर द इयर्स घेताय. ओके, अंडरस्टूड अंडरस्टूड. ठीक आहे. तेच म्हणजे म्हणून मी स्कीमचं नाव का नाही सांगत, कारण हरेकाचे गोल्स वेगळे आहेत. कोणाचे करेक्ट. गोल्स टॅक्सचे आहेत, कोणाला लमसम पाहिजे. आता मुलगा लहान आहे 1 वर्षाचा, त्याला लग्नाच्या वेळेला 18-20 वर्षाचं झाल्यावर तेव्हा त्यांना मोठी अमाऊंट पाहिजे, कोणाला रिटायरमेंटसाठी पाहिजे, कोणाला मंथली सारखं चालू करायचं की बाबा 5 वर्षांनी मला जॉब नसेल तर मला काहीतरी आज मी टाकतो, मला मंथली काहीतरी यायला पाहिजे. तर हरेकाचे गोल्स वेगळे आहेत. एक प्रोडक्ट सगळे गोल्स पूर्ण करू शकत नाही. अंडरस्टूड. त्यामुळे मला ते विचारायला लागेल तुमच्या बरोबर, वन ऑन वन करावं लागेल. मग त्याप्रमाणे मी सांगू शकतो, अच्छा तुमचा गोल हा आहे तर तुम्ही असं करायला, तुमचा गोल तो आहे तर तुम्ही तसं करायला पाहिजे. Got it? थँक्यू. येस, थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं अजून कोणाचे काही क्वेश्चन्स नसतील. ठीक आहे, माझ्या साईडून झालंय जे मला सांगायचं होतं ते. मग नेक्स्ट टाइम पण मी असाच एक हेल्थ इन्शुरन्सवर घ्यायचा प्लॅन करतोय. तुम्हाला त्याची लिंक वगैरे मी सगळं पाठवेन.
सेम टाइमलाच करेन मोस्टली 11 o'clock सॅटर्डे. बेसिकली काय असेल एजेंडा? हेल्थ अं, इन्शुरन्स मीन्स व्हॉट हेल्थ सौरभ? इन्शुरन्स मध्ये म्हणजे आता तो पुढच्या वेबिनारचा आहे. ते मी आज कसं अच्छा, ठीक आहे, नो वरीज, ठीक थोडा आहे, टाइम जाऊ द्या, मी सांगतो. ठीक आहे, नो वरीज. काहीतरी हे कसं इन्फॉर्मेशनल होतं तसं इन्फॉर्मेशनलच असेल. मी कुठलं हा प्रोडक्ट हा, सांगणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, नो वरीज. इन्फॉर्मेशनलच असेल, जसं SIP चं कसं सांगितलं तसंच काहीतरी असेल सिमिलर. ओके, डन. थँक्यू सौरभ. ओके, थँक्यू सौरभ, बाय. थँक्यू.